समर्थ. स्वामी मला तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण करो हीच मी स्वामींची प्रार्थना करते. आज मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की आपल्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी आणि गुरूंचा आशीर्वाद आपल्या घरात राहण्यासाठी प्रत्येक महिलेने गुरुवारच्या दिवशी ह्या सगळ्या सेवा आपल्या घरामध्ये झाल्याच पाहिजे. बघा, रोज जर तुम्हाला करणं शक्य नसेल तर दर गुरुवारच्या दिवशी ह्या सेवा करायला सुरुवात करा. बघा, महिन्यामधून 4 गुरुवार येतात, 5 गुरुवार येतात, 6 गुरुवारपर्यंत तुम्ही हे करून बघा आणि तुमच्या घरामध्ये चमत्कार बघा. तुमच्या घरामध्ये आर्थिक प्रश्न असतील किंवा कटकट असेल त्यांचं निवारण होण्यासाठी, आपल्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी, लक्ष्मी माता आपल्या घरामध्ये येण्यासाठी आणि गुरूंचा आशीर्वाद आपल्या सोबत राहण्यासाठी हे जे सगळे उपाय मी तुम्हाला सांगणार आहे ते संपूर्ण करून बघा आणि अनुभव घेऊन बघा. बघा, तुम्हाला खूप चांगला अनुभव तर येईलच, पण तुमच्या घराचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही, कल्याण होईल. त्यामुळे प्रत्येक महिलेने आपल्या परिवारासाठी आणि आपल्या घरासाठी ह्या ज्या सेवा मी तुम्हाला सांगणार आहे त्या आवर्जून करा आणि करून बघा, अनुभव घेऊन बघा. अनुभव घेतल्याशिवाय माणसाला कळत नाही, त्यामुळे अनुभव निश्चितच घ्या. बघा, प्रत्येक महिलेने आपल्या घरामध्ये गुरुवारी ही आपल्या शरीराला, आपल्या मनाला आणि आपल्या घरातल्या लोकांना एक सवयच लावायची की गुरुवारी मला ह्या सेवा करायच्याच आहे. भलेही माझ्याने मी जॉब करत असणार, लहान बाळ असणार किंवा माझ्या घरामध्ये मला वेळ मिळत नसणार, तर दर गुरुवारच्या दिवशी तरी मी ह्या सगळ्या सेवा माझ्या घरामध्ये करणारच आणि करून बघा. बघा, ह्या सेवा केल्याने माणसाच्या आयुष्यामध्ये खूप चांगलं होतं, कल्याण होत असतं. बघा, जर आपल्या घरामध्ये पैसा येत नसेल, लक्ष्मी स्थिर राहत नसेल, सारखा आजारपण घरामध्ये असेल, गुरुबळ तुमचं चांगलं नसेल किंवा तुम्हाला 8वा गुरु असेल, 12वा गुरु असेल, तर नक्कीच आपल्या गुरूंची सेवा करायला सुरुवात करा. ज्या घरामध्ये गुरूचा पाठिंबा, गुरूंचा आशीर्वाद राहतो त्या घरातल्या त्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये खूप खूप प्रगती होत चालते, त्याला कशाचीच कमतरता राहत नाही. त्यामुळे आपल्याला ह्या सेवा करायच्या आहे. बघा, जर तुम्ही जॉब करत असणार तर गुरुवारच्या दिवशी आवर्जून करायचे आहे. काय करायचं ते सांगते. बघा, प्रत्येक गुरुवारी काय करायचं, आपला जो घरचा उंबरा आहे, आपल्या बाहेरचं डोर आहे, त्याला स्वच्छ करायचं, क्लीन करायचं आणि दर गुरुवारच्या दिवशी वेळ काढून आपल्याला आपल्या उंबऱ्यावर हळदीचं लेपन करायचं आहे. सुंदर असं हळदीचं लेपन करायचं, रांगोळी काढायची, हळदी कुंकू अक्षता रांगोळीवर टाकायच्या आणि आपला मेन डोर स्वच्छ करायचं. हे एक काम आवर्जून करायचं आहे. दुसरं जे काम आहे ते म्हणजे लक्ष्मी प्राप्तीसाठी अतिशय महत्वाचा तोटगा किंवा उपाय म्हणता येईल असा उपाय करायचा आहे. तो म्हणजे दर गुरुवारच्या दिवशी प्रत्येक महिलेने आपल्या दारापुढे एक तुळस असते, त्या तुळशीला आपल्याला कच्चं दूध अर्पण करायचं आहे. तापवलेलं गरम केलेलं दूध घ्यायचं नाही, जे कच्चं असतं बघा, जे पिशवीतलं म्हणा तुम्ही डेअरीतलं आणत असतील ते, त्यात थोडंसं कच्चं दूध त्याच्यामध्ये पाणी मिक्स करायचं आणि आपल्या तुळशीला अर्पण करायचं. असं केल्याने आपल्या घरामध्ये लक्ष्मी कुठल्या मार्गाने येतच असते. लक्ष्मी प्राप्तीचा अतिशय महत्वाचा आणि विशेष असा हा उपाय आहे, तो आवर्जून करून बघा. तुम्ही केल्यावरच तुम्हाला याचा अनुभव येईल. तर करायचा आहे प्रत्येक महिलेने. तर बघा, त्या दिवशी आपल्या तुळशीला कच्चं दूध अर्पण करायचं किंवा आठवड्यातून, 2 आठवड्यातून, 15 दिवसातून, महिन्यामधून बघा तुळशीला मंजोरा आले असतात, त्या मंजोरा काढून विष्णू भगवानांना अर्पण करायचा. बघा, मंजोरा अर्पण करताना विष्णू भगवानांना जर तुम्ही त्या मंजोऱ्या अर्पण केल्या तर तुमच्या घरामध्ये कशाचीच कमतरता राहत नाही. विष्णू भगवानांचा आशीर्वाद तुमच्या घरामध्ये राहतो. त्यामुळे गुरुवारच्या दिवशी आवर्जून त्या मंजोरा ज्या असतात, मंजोरा आलेल्या असतात तुळशीला, ते तोडून आपल्याला आपल्या विष्णू भगवानांना अर्पण करायचे असतात. अजून दुसरं सांगते. बघा, गुरुवारच्या दिवशी जर तुम्हाला काहीच करणं शक्य नसेल तर नामस्मरण करा. नामस्मरण म्हणजे उठा बसता, काम करताना, जॉब करताना, घरात असताना, बाहेर जाताना, कुठंही जा, स्वामी समर्थ महाराजांचं नामस्मरण करा किंवा तुमचे जे गुरु असतील त्यांचं नामस्मरण करा. बघा, उठा बसता, खाता पिता, कुठं पण तुम्ही हे नामस्मरण करा. नामस्मरणामध्ये एवढी ताकद आहे. भले तुमच्यानी ह्या सगळ्या गोष्टी नाही झाल्या तर आपल्याला नामस्मरण करायचं आहे. नामस्मरण करून बघा. बघा, तुम्ही ज्या वेळेस हे नामस्मरण 6 महिने, 7 महिने, सतत 1 महिना करून बघा. 1 महिना जर तुम्ही सतत रोज उठा बसता झोपता हे नामस्मरण करत गेलं स्वामी महाराजांचं किंवा तुमच्या गुरूंचं, तर तुमच्या वाणीतून सरस्वती माता म्हणजे जे तुम्ही बोलणार ते घडणार. एवढं सत्य आणि एवढी शाश्वती आहे नामस्मरणामध्ये, एवढी ताकद आहे. तर प्रत्येक महिलेने हे करून बघा, अनुभव घेऊन बघा. खूप सुंदर असा अनुभव येतो. जगाची काहीच पडलेली नसते. ज्या वेळेस आपण नामस्मरण करत असतो, आपण भले एकटे असो, घरात दुखटे असो, घरात भरपूर लोक असो,
तरी सुद्धा तुम्ही जर नामस्मरण सतत तुमच्या मुखामध्ये राहिलं तर तुमच्या मनामध्ये कधीच वाईट विचार येणार नाही, कोणाबद्दल वाईट येणार नाही. तुमच्या मनामध्ये सतत देवाबद्दल तुमच्या मनामध्ये एक जागृत निर्माण होईल आणि देवाचंच तुम्ही बोलणार. कधीच कुणाबद्दल वाईट सुद्धा बोलणार नाही, कोणाची निंदा चाळा करणार नाही, कधी कुणाबद्दल तुमच्या कोणाचं मन दुखवलं जाणार नाही. नामस्मरण केल्याने बघा, करून बघा, अनुभव घेऊन बघा, खूप सुंदर असा अनुभव येतो. तर ही एक सवय आपल्याला गुरुवारच्या दिवशी लावायची आहे. दुसरं म्हणजे बघा, ज्यांचा गुरुबळ एकदम स्ट्रॉंग असतो, खूप बलवान असतो, त्या लोकांना कुठल्याही क्षेत्रामध्ये यश प्राप्त होतं. त्याला कुठल्याही क्षेत्रात ते यश प्राप्त होतं, पण त्याच्या आयुष्याचं सोनं निश्चितच होतं. त्याला कशाचीच कमतरता राहत नाही. त्यामुळे ज्यांचं गुरुबळ खराब असेल, त्यांना 8वा गुरु असेल, 12वा असेल, त्यांनी काय करायचं, दर गुरुवारच्या दिवशी आपण मंदिरात जायचं, पिवळ्या कलरचे कपडे आवर्जून प्रत्येक महिलेने गुरुवारच्या दिवशी पिवळ्या कलरचे कपडे परिधानच करायचे. बघा, पिवळ्या कलरचे कपडे, तुमच्याकडे साडी असू द्या, ड्रेस असू द्या, काही का असे ना, काही पण घातलं तरी सुद्धा चालेल, पण पिवळ्या कलरचं आपल्याला घालायचं आहे. कारण की बृहस्पतिवार आणि गुरुवार, गुरूंचा जो कलर आहे तो पिवळा आहे. बृहस्पतिवार जो आहे म्हणजे गुरुवार, त्यांचा कलर सुद्धा पिवळा आहे. त्यामुळे पिवळा कलर घातल्याने आपला गुरुबळ स्ट्रॉंग होतो, गुरुबळ मजबूत होतो आणि आपल्याला कुठल्याही क्षेत्रामध्ये यश प्राप्त निश्चित होतं. बघा, आता जर तुम्ही कुठल्याही कामाला जात असणार, छोटं मोठं काम आपलं महत्वाचं असतं. बाहेर जाताना आपलं काम कुठलंही असो ते महत्वाचं असतं. बाहेर कधीही जा, दरवाजा बाहेर, आपल्या उंबऱ्याच्या बाहेर पाय टाकताना कधीही नारायण 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 असे 3 वेळेस शब्द बोला आणि बाहेर जा. पिवळ्या कलरचे कपडे ज्यावेळेस तुम्ही बाहेर जाणार त्यावेळेस तुम्हाला पिवळ्या कलरचे कपडे परिधान करायचे आहे. तुमचं कुठलं का काम असेल ना, ते पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. तुम्हाला यश प्राप्ती निश्चितच होणार. त्यामुळे गुरुवारच्या दिवशी आपल्याला पिवळ्या कलरचे कपडे घालायचे आहे, पिवळ्या कलरचं अष्टगंध लावायचा आहे, पिवळ्या कलरची हळद थोडीशी आपल्या मस्तकावर लावायची आहे. करून बघा, या सगळ्या गोष्टी ज्यावेळेस आपण करत असतो तर त्याची अनुभूती, त्याची प्रचिती आपल्याला येतच असते. आणि बघा, गुरुवारच्या दिवशी, गुरुवार म्हटला तर बघा, हा आपला गुरूंचा वार असतो. आपल्याला कोणत्याच सेवा करणं जमत नाही, आपल्याला वेळच नसतो, आपण मोबाईलमध्ये भरपूर वेळ घालवत असतो, लोकांच्या निंदा चाळ्या करण्यामध्ये आपण भरपूर वेळ घालत असतो, पण आपल्याला आपल्या देवाची सेवा करायला बिलकुल वेळ नसतो. तर त्या स्त्रियांसाठी आहे बघा, आपण लोकांचं बोलण्यापेक्षा देवाचं नामस्मरण केलं किंवा दर गुरुवारच्या दिवशी तुम्ही गुरुचरित्र अध्यायातील 18वा किंवा 14वा अध्याय पठण केला. बघा, 18वा अध्याय जर तुम्ही पठण केला तर तुमच्या घरामध्ये कधीच दारिद्र्यता येणार नाही. दारिद्र्यता झालेली असेल, तुमच्या घरामध्ये खूप म्हणजे पैसा येत नसेल, पैसा पुरत नसेल, तुमच्या घरामध्ये पैसा कुठल्याच मार्गाने येत नसेल, लक्ष्मी माता तुमच्या घरामध्ये नाराज झालेली असेल, त्या स्त्रीने नक्कीच गुरुवारच्या दिवशी गुरुचरित्र अध्यायातील 18वा अध्याय पठण करायला सुरुवात करा. बघा, 18वा अध्याय पठण केल्याने तुमचं दारिद्र्य समाप्त होतं, त्या घरामध्ये कशाचीच कमतरता राहत नाही. त्या माणसाच्या आयुष्यामध्ये पैसे कुठून खूप चांगल्या मार्गाने त्याच्या घरामध्ये लक्ष्मीची आवक वाढते, कुठला ना कुठला मार्ग आपल्याला सापडत असतो. त्याच्यामुळे गुरुचरित्रातील 18वा अध्याय निश्चितच पठण करा. तुमच्या घरामध्ये गुरुचरित्र नाही तर काय करायचं, मोबाईल आहे आपला, तर मोबाईलमध्ये गुगलवर जायचं आणि त्याच्यामध्ये म्हणायचं गुरुचरित्र अध्याय 18वा अध्याय PDF असं म्हणायचं. बरोबर तिथं गुरुचरित्र अध्यायातील 18वा अध्याय येतो, त्याच्यावर क्लिक करायचं आणि रोज करता शक्य असेल तर रोज वाचा. बघा, अनुभव घ्या. तुमचं महिन्यामध्ये 2 महिन्यामध्ये कितीही मोठं कर्ज असू द्या, कितीही ताण तणाव असू द्या, तुमच्या घरामध्ये पैसे येत नसेल, लक्ष्मी टिकत नसेल, सगळे प्रश्न सॉल्व्ह होतील आणि तुमचा मार्ग, तुमची प्रगती निश्चितच व्हायला लागेल. आणि 14 जो अध्याय आहे तो बघा, गुरुचरित्रातील 14वा अध्याय, गुरुबल स्ट्रॉंग करतं, घरामध्ये प्रगती होते माणसाची आणि त्याला कितीही कोणताही गुरु असू द्या, त्रास होत असेल त्याचा त्रास त्याला होणार नाही. संकटाचा दुःखाचा नाश करणारा हा 14वा अध्याय गुरुचरित्रातील आहे. बघा, गुरुचरित्र हा 5वा वेद आहे आणि जो कोणी व्यक्ती हे 2 अध्याय पठण रोज करतो त्याच्या आयुष्यामध्ये कशाचीच कमतरता राहत नाही. त्याचं जीवन हे सुखमय होतं आणि त्याचं जीवन हे सुखमय तर होतंच, पण त्याला यश प्राप्ती निश्चित होत जाते. त्याच्या घरातल्या परिवाराची, लोकांची प्रगती होत चालते, त्याला कशाचीच कमतरता राहत नाही. या ज्या सगळ्या गोष्टी आहे, या जे सगळे उपाय आहे आपण केले तरच आपल्याला याचा अनुभव येत असतो आणि अनुभव आल्याशिवाय आपल्याला कळत नाही. त्यामुळे करून बघा, तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. दुसरं म्हणजे अजून बघा, ज्यांना
शक्य असेल तर गुरुचरित्र म्हणजे स्वामी समर्थ सारामृत, स्वामी समर्थ महाराजांचे सारामृत आहे, ते सोनं आहे, ते कल्याण करणार आहे, मनुष्याच्या जीवनातील आयुष्याचं सोनं करणार आहे. जे स्वामी चरित्र सारामृत आहे ते तुम्ही 1 अध्याय रोज पठण करा किंवा तुम्ही रोज 3 अध्याय पठण केले. खूप छोटे छोटे अध्याय आहे, मोठे बिलकुल नाही. 15-20 मिनिटांमध्ये वाचून होतं. तर रोज जर देवपूजा झाल्यानंतर म्हणजे ठरवून ठेवायचं की सकाळी करायचं किंवा संध्याकाळी करायचं. ज्या वेळेस तुम्हाला वेळ बनतो ना त्यावेळेस तुम्ही वाचायला घ्यायचं. बघा ते सारामृतचं पुस्तक. तर काय करायचं, 3 अध्याय सकाळी वाचायचे किंवा तुम्ही 1 अध्याय सकाळी वाचायचा किंवा 2 अध्याय नंतर वाचले संध्याकाळी तरी सुद्धा चालेल, किंवा एका टायमाला 3 अध्याय वाचायचे. असे तुम्ही 8 दिवसापर्यंत 3-3 अध्याय वाचले तर हा 21 अध्याय असतो. तर 1 पारायणाचं फळ तुम्हाला प्राप्त होतं. आणि हे स्वामी चरित्र सारामृत वाचून बघा आणि तुम्ही तुमच्या मनात जे काही असेल किंवा संकल्पयुक्त करणार असणार तरी सुद्धा त्याचं फळ अनंत आहे, प्रमानंद आहे, खूप प्रमाणात तुम्हाला प्राप्त होईल. आणि जर नाही संकल्पयुक्त तुम्ही रोज वाचू शकतात, काहीच हरकत नाही. रोज साध्या सुध्यापणाने भोळ्या भाड्या मनाने तुम्ही वाचा आणि महाराजांजवळ तुम्ही जे काही तुमची इच्छा असेल ती मागा, ती निश्चितच तुमची पूर्ण होईलच. ही शाश्वती आहे, हे सत्य आहे. त्यामुळे स्वामी समर्थ सारामृतचे अध्याय करायला सुरुवात करा. 1 अध्याय वाचा, जसं तुम्हाला वेळ बनेल तसं करत जा, पण करत जा. बघा गुरुवारच्या दिवशी आवर्जून मंदिरात जायला सुरुवात करा. कुठल्याही मंदिर असू दे, गणपती बाप्पाचं, स्वामी समर्थ महाराजांचं, दत्त महाराजांचं, साईबाबांचं, पण दर गुरुवारी आपल्याला मंदिरात जायचं आहे. असं केल्याने देवाचं लक्ष आपल्याकडे असतं, आपल्या संकटाचा दुःखांचा तो नाश करत असतो. त्याच्यामुळे दर गुरुवारी कोणतं का मंदिर असे ना तिथं जायचं. पिवळ्या कलरची केळी म्हणा किंवा पिवळ्या कलरचं काही तुमच्याने फुलं असतील किंवा काही पण दान करायला सुरुवात करा. दान करा, देवाला अर्पण करा किंवा आजूबाजूला जे गरीब लोक असतात त्यांना काहीतरी द्या. गुरुवारच्या दिवशी खायला द्या. अन्नदानाला खूप श्रेष्ठ दान आहे, हे अन्नदान सुद्धा करायला सुरुवात करा. पितरांचा आशीर्वाद प्राप्त होतो, पितरांना मुक्ती मिळते, आपल्या घरामध्ये धनधान्याला ऐश्वर्याला वाढ होते. त्याच्यामुळे दान करायला सुद्धा मागे राहू नका, दान सुद्धा करा. जेवढं तुम्ही दान करणार तेवढं तुमच्या पत्री येणार आणि तेवढं पुण्य तुम्ही प्राप्त करणार. बघा हे सगळं केल्यावरच आपल्याला अनुभव येईल. हे सगळ्या गोष्टी करून बघा, आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. गुरुवारी भले तुम्ही बघा दिवसभर नामस्मरण नाही जमलं, काहीच नाही जमलं आपल्याने, गुरुवारी माझ्याने काहीच होत नाही, मला काहीच करणं शक्य नाही, त्यांनी काय करायचं, देवाजवळ बसायचं. देवपूजा झाल्यावर देवाजवळ बसायचं, झोपण्याच्या वर बसायचं, बेडवर बसा. नाही देवाजवळ बसायचं तर बेडवर बसा, नामस्मरण करा. 5 मिनिटं सुद्धा देवाचं नामस्मरण केलं तर आयुष्याचं सोनं होतं. आणि जी महिला प्रत्येक गुरुवारच्या दिवशी हे सगळ्या सेवा करते किंवा घरामध्ये ह्या सगळ्या गोष्टी करते, तिच्या आयुष्याचं सोनं होतं. तिच्या घरातल्या लोकांची प्रगती होते, तिची स्वतःची प्रगती होते, तिला कुठला ना कुठला खूप चांगला मार्ग प्राप्त होतात. तिच्या डोक्यामध्ये जे काही वाईट विचार आहे, जे घाण विचार आहे कोणाबद्दल, ते सुद्धा संपूर्ण निघून जातात गुरूंची सेवा केल्यामुळे. आणि त्याच्या घरातल्या तिच्या पतीची सेवा, तिची पतीची प्रगती होते, तिच्या मुलाबाळांची प्रगती होते, आरोग्य चांगलं असतं, घरामध्ये सुख समृद्धी ऐश्वर्य निश्चितच नांदतं. या सगळ्या सेवा करून बघा आणि आयुष्याचं सोनं करा. आवडलं असेल माझं चॅनल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. इतरांना नका पाठवू, तुम्ही स्वतः पुरतं राहू दिलं तरी सुद्धा चालेल, पण तुमच्यामध्ये हे सगळे बदल निश्चित करा. तुमचं आयुष्याचं सोनं स्वामी महाराज निश्चितच पूर्ण करतील. माझं चॅनल तुम्हाला आवडत असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.